आपल्या बरोबर कादिवे गावचे ग्रामस्थ आहेत आणि आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या भागामध्ये राजकीय परिस्थिती नेमकी कशी आहे. काय आपलं नाव? रमेश बापू शिर्के. काय परिस्थिती आहे सध्या? कुणाचं वार आहे? कसं वातावरण कसं आहे? आणि आता सध्या परिस्थितीमध्ये वातावरण राष्ट्रवादीला पोषक आहे. आता याच्यामध्ये 3 उमेदवार आमच्या डोळ्यासमोर आहेत. एक बीजेपी आहे, दुसरा सेनेचा आहे शिंदे सेनेचा, आणि तिसरा राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गटामध्ये. तर असं वाटतं की त्याचं काम आहे, कामाचा प्रश्न नाही, पण आताच्या वातावरणामध्ये तो विन होईल अशी किमान खात्री वाटते. कोण पण उमेदवाराचं नाव काय? अमोल नलवडे. अमोल नलावडे विजय होतील असं तुम्हाला वाटतं? का बरं? का का नेमकं? आता काय सध्याचे काही त्याचा जो संपर्क आहे तो खूप चांगल्या प्रमाणात आहे. आणि पूर्वी जे उमेदवार होते आता आमच्या बरोबर एक दारवडकर आहे, अनंता दारवडकर, त्याच्या बापाचं काम होतं. ते बँकेचे संचालक आहेत, इतर क्षेत्राचं काम आहे, अजून ते काम करतायत. पण परिस्थिती अशी नेमकी की आत्ताच्या वातावरणामध्ये अमोल हा 1 नंबरला असणार आहे असं वाटतं. कामाचा झपाटा आहे, संपर्क आहे. आणि तिसरे जे उमेदवार आहेत शेंडकर, तो पण तरुणच मुलगा आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीचं आहे, पण अजूनपर्यंत ते नवीन असं काम त्याच्याकडे काही नाही. ते मध्ये माजी आमदार जे आहेत त्या माजी आमदारच्या गटाचे थोपटेंच्या, तर ते त्यांच्या कामावर जास्त त्यांची बेस्ट आहे. त्यांनी कामं केलेली आहेत पूर्वीची, रस्त्याची कामं असतील, लाईटची कामं असतील, त्यांची मोठी कामं आहेत. तिन्ही उमेदवारांमध्ये अगदी कम्पॅरिझन करायचं म्हटलं तर तिन्ही उमेदवार सारखे आहेत, म्हणजे कोण कमी जास्त असं वाटत नाही. आणि आत्ता जो प्रचाराचा धडाका आहे तो तिघांचा त्या पद्धतीने आहे. कोण कमी पडले आतापर्यंत वाटत नाही. अजून एक 4-2 दिवस पुढे आहेत. शेवटच्या वेळेला नेमका काय डिसिजन होईल लोकांचा मतदाराचा तो सांगता येत नाही. मतदार अस्थिर आहे, स्थिर नाही. तो येईन त्याचा रामराम करत असतोय. अस्थिर अस्थिर राहण्याचं नेमकं कारण काय? अस्थिर काम असं आहे त्यांचं की बाबा हे येतात, सांगतात, परत ती कामं करतातच का, त्या पद्धतीने संपर्क ठेवतातच का, असं नाही कधी कधी घडत. काही उमेदवार ठेवतात, काही ठेवत नाहीत. आता जर एखाद्या याच्यामधून 2 पैकी एकच येणार, एक जाणार, समजा पराभव होणार, तर ते परत येतच नाहीत. आणि ते पुढच्या वेळेला लोक असं विचारतात की पाठीमागे आले गेले परत आलेच नाहीत. सतत संपर्क जो आहे, तरी आमचा पराभव झाला तरी आम्ही त्या ठिकाणी पायरून उभे राहू आणि 5 वर्षात परत काहीतरी प्रगती करू, लक्ष नका आम्ही परत लोकांच्या समोर मत मागायला येऊ. असं होत नाही कधी कधी. आता तुम्ही म्हणताय राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल, पण राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झालेली आहे. तर त्या बंडखोरीचा काय फटका बसू शकतो का? थोड्याफार प्रमाणात बसेल, पण माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या ज्या गावातून फिरलो गेलो आतापर्यंत त्या गावामध्ये राष्ट्रवादीला वातावरण बरं आहे. आज तुम्ही समोरच पाहिलं असेल, आमच्या गावात मग असं पाहिलं तुम्ही, खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. आणि ते गर्दीचं कारण तो विकासाचा प्रश्न आहे. रस्ते आहेत, लाईट आहे, पाणी, काय असे काही प्रश्न त्यांच्याकडून सोडवले गेले. म्हणून मला खात्री वाटते की ते वीर होतील दोघं बी. आणि तालुका अध्यक्ष किरण राऊत आहेत, यांचं काम पूर्वीपासूनच आहे. 99 साली आम्ही एकत्र आलो आणि तिथपासून तो माणूस आतापर्यंत सतत लोकांमध्ये आहे. तो कधी लोकांच्या बाहेर गेलेच वाटत नाही आणि आतापर्यंत जाणार ही खात्री. आणि थोडंसं ही परिस्थिती की तो तरुण असल्यामुळं काय तो लोकांमध्ये किंवा तरुणामध्ये थोडा लोकप्रिय आता आहे. शेणकर त्याच पद्धती, शेणकर काही कमी लोकून चालणार त्या पद्धती आहेत. पण शेवटी मतदारांची जी मानसिकता आहे ती 2 दिवसामध्ये थोडीशी वेगळ्या पद्धतीने जाते. आता नाही, पण 2 दिवस शेवटचे आहेत, त्याच्यामध्ये कोण कवर पद्धतशीरपणे करेल आणि संपर्क तेवढा ठेवून कार्यकर्त्याच्या माध्यमातून तो विन होईल. तिसरी गोष्ट याच्यामध्ये सांगायची की जे कार्यकर्ते जोडले जातात ते मतपेटीपर्यंत मतं नेण्यासाठी समर्थ आहेत का, ते तर फार मोठा विषय. आणि ते पण नाही गेले तर केले जे अखंड ते काम त्याचे ते पूर्णपणे फ्लॉप होतं. म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी जी आता जी पद्धत आहे ती शेवटपर्यंत अवलंबलं पाहिजे. काय कार्यकर्ते तिन्ही पण चांगले आहेत. अनंता दारवडकर सुद्धा नवीन जरी असला तरी व्यवस्थित आहे, त्याचा ग्रुप चांगला त्याच्याबरोबर आहे, तरुणांचं खूप चांगल्या पद्धतीने त्याचं नेटवर्क आहे. शिवराज शेणकरचं पण आहे आणि अमोलचं पण आहे. आता फक्त याच्यामध्ये काय होतं, थोडंसं दोघांपेक्षा थोडं सिनियरिटी याची आहे. गेली 10 वर्ष तो ह्या क्षेत्रामध्ये काम करतो. तर काही काही लोक सिनेटरला मानतात की अनुभव आहे, ते नवीन जाऊन काय करतील, काय करणार नाही, अशा पद्धतीचं कधी कधी लोकांमधून प्रतिक्रिया उमटतात. पण तिन्ही उमेदवारांमध्ये कमी कोणाला लेखता येणार नाही. त्या व्यक्तीपर्यंत दोघे तशाच पद्धतीचे आहेत. अत्यंत उत्तम अशा पद्धतीची शिर्के साहेबांनी माहिती दिलेली की तीनही उमेदवार तेवढ्याच ताकदीचे आहेत. आणि आता नेमकं चित्र स्पष्ट कोणालाही सांगू शकत नाही, तरी सुद्धा जनता कोणाला शेवटच्या क्षणाला पसंती देईल त्याच्यावरती निकाल अवलंबून असेल.